महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज भटके विमुक्त दिन जो आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी साजरा होतोय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख मानून लाभलेले गेले 40 वर्ष भटके मुक्तांच्या व्यथा ज्यांनी समाजामध्ये मांडल्या असे आमचे ज्येष्ठ नेते, अतिशय सक्रिय कार्यकर्ते, लेखक माननीय लक्ष्मण गायकवाड साहेब, तसेच आज वडार समाजातील एक कर्तृत्ववान अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक माननीय यशवंत पवार साहेब, ज्यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी शासकीय पातळीवर हा कार्यक्रम आयोजित केला, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित होतोय ते आपले या विभागाचे सहसंचालक माननीय संतोषजी हराळे साहेब, मान्य श्री खुशालजी गायकवाड साहेब प्रादेशिक उपसंचालक, तसेच ज्यांनी या कार्यक्रमाचं व्यवस्थित असं नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला असे प्रदीप सकाळ साहेब सहाय्यक संचालक व त्यांना सहकार्य करणारे माननीय इंगळे सर, तसेच माननीय तुकाराम सिरसाट सर प्राचार्य आश्रमशाळा, आणि खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी या उपक्रमाला सहभागी झालात, उपस्थित राहिलात असे समाजातील मान्यवर मंडळी, कार्यकर्ते मंडळी, विशेष करून या विभागाच्या वतीने चालवल्या जात असलेल्या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर आलेले काही पालक, आपणा सर्वांचं मी या दिनानिमित्त मनपूर्वक अशा कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तर मी इतका भारावून गेलोय आज. आमचे लक्ष्मण गायकवाड अख्ख्या आयुष्यभर या वर्गाच्या व्यथा मांडत होते, त्यांच्याबरोबर आम्ही व्यथा मांडत होतो, परंतु आम्हाला जो फीडबॅक पाहिजे असतो, जी दृष्टी मिळायची असते, तर ह्या वर्गाकडे बघणारा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन ह्या समाजाला जगून देत नाही. हा आमचा गेल्या 30-40 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही अतिशय प्रयत्न करतोय, या समाजाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मला या आजच्या या टीमचं अतिशय मनपूर्वक असं अभिनंदन करायचं आहे की या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण या ठिकाणी शाहिरांनी जे गीत गायलं आणि त्या गीतातून जो संदेश दिला, माझ्या अंगावर काटा आला. आम्ही 30 वर्ष ओरडतोय, आम्ही चोर नाही, गुन्हेगार नाही, आमच्यावर शिक्का मारला हे चुकीचं आहे, परंतु आजचं हे गाणं या शिक्क्याला पुसण्यासाठी मदत करील, आम्हाला विश्वास वाटतो. आणि नेमकी हीच गरज ओळखून हे चुकीचं आहे, हा वर्ग चोर नाही, हा गुन्हेगार नाही, याचा गेल्या स्वातंत्र्याच्या नंतर शोध घेण्याचा फारसा कुणी प्रयत्न केला नाही. आणि म्हणून याच्या समस्या तशाच आहे. यांना नेमकं काय करावं पण त्या सरकारला कळत नाही, धोरण काय करावं हेही कळत नाही. आणि म्हणून अतिशय ऐतिहासिक असो हा जो यांच्या जीवनातला 31 ऑगस्ट हा जो विमुक्त दिन आहे, आजपर्यंत आम्ही काना कोपऱ्यात एखाद्या वस्तीत एखाद्या मीटिंग मध्ये ह्याचा उदो करायचो, परंतु खऱ्या अर्थानं यांचं जगणं, जरी आमच्या या बरोबरले लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, अनंत असे भटके मुक्तांचे कार्यकर्ते ज्यांनी यांच्या व्यथा मांडल्या, पुस्तकातून मांडल्या, त्या व्यवस्थेत मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आमच्या व्यथा, ती आमची गाराणी, ती फक्त मर्यादित अशा क्षेत्रामध्ये राहिली, ती लोकांपर्यंत पोहोचली नाही. परंतु खऱ्या अर्थानं आजपासून विमुक्त दिन हा या देवेंद्र फडणवीस सरकारनं तो चव्हाट्यावर आणला. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस सरकारचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र आमच्या
आमच्या व्यथा ऐकायला सुरुवात करील. मला अतिशय आनंद वाटतो. साहेब, याच्यातलं एक सर्क्युलर बघितलं. हे सर्क्युलर कुठपर्यंत पोहोचले गायकवाड साहेब? हे या जिल्हा पातळीच्या पर्यंत नाही राहिलं, हे ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचलंय. आता ते ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणणार ते विमुक्त दिन काय भानगड आहे? कुणालाच या गोष्टीचा तपास नाही. हा समाज खऱ्या अर्थानं मुका आहे, बहिरा आहे, इव्हन आंधळा सुद्धा आहे. त्याला त्याचं दुखणं पण सांगता येत नाही. ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारनं हे चव्हाट्यावर आणलेला विषय आहे. मी अतिशय मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन सरकारचं करतो की आज आम्हाला खरा न्यायाचा रस्ता आज आपण या निमित्तानं दाखवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. बांधवांनो, मी जेव्हा मुळे मॅडमशी चर्चा करत होतो आणि 4 तास बसलो या विषयावर, आणि या संदर्भातला ऐतिहासिक सत्य काय आहे ते मला या लोकांना द्यायचं आहे. त्यामुळे माझ्याकडून त्यांनी लेख लिहून घेतला आणि तो पूर्ण महाराष्ट्रात सर्क्युलेट केला, आणि त्याच्यातून याची वस्तुस्थिती, खरं कारण काय हे खरं सांगायचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केला. मला आनंद या गोष्टीचा. आज मला या आजच्या व्याख्यानातून आपल्या मार्फत महाराष्ट्राला एक संदेश द्यायचा आहे की जो विमुक्त म्हणजे काय. त्याचं उदाहरण सांगतो. माझा मुलगा साहेब 10वीत असताना फॉर्म भरायला गेला, आणि फॉर्म मध्ये त्यांनी मला फोन केला, दादा मी फॉर्म भरतोय, कोणत्या कॅटेगरी टिक करू? की मला 10वीचा फॉर्म भरायचा आहे. इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय, मला शिकत होता. तर त्याला म्हणलं, अरे आपण व्हीजेएनटी मध्ये तिथं टिक कर. म्हणलं, त्यांनी टिक केलं. मुलं त्याचे मित्र फॉर्म भरत होते, तेव्हा यांनी व्हीजेएनटी मध्ये टिक केलं. तेव्हा त्याचे मित्र म्हणायला लागतात, व्हॉट इज मीन बाय व्हीजेएनटी? त्याला प्रश्न केला, आणि मग मला त्यांनी विचारलं, दादा व्हीजेएनटी काय भानगड आहे? मग मला त्याला थोडा इतिहास सांगावा लागला. अरे ब्रिटिश काळामध्ये गुन्हेगार जमाती म्हणून ज्यांना घोषित केलं ना, त्याच्यामध्ये आपण होतो. मग आपण काय चोर होतो का? गुन्हेगारी होतो का? म्हणजे मला त्या माझ्या मुलाला, त्याच्या विद्यार्थ्यांना स्वाभिमानानं काही सांगताना आलं, आपण चोरांच्या यादीतली लोक आहोत का? संकोचला तो. हे काय भानगड आहे? हा प्रसंग महाराष्ट्रातल्या शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचे विद्यार्थी विचारतात. आणि म्हणून ही जी ऐतिहासिक गोष्ट आहे, जी गुन्हेगारीचा शिक्का दिसतोय, आणि दुर्दैवानं हा गुन्हेगारीचा शिक्का आपल्याला जो आहे तो खरा काय आहे ते शोधला पाहिजे. आणि म्हणून त्याचा संदेश मी आज आपल्या या व्याख्यानाच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो. खरं तर या गाण्यातून माझ्या अंगावर काटा येत होता. मी जे बोलणार आहे ते गाण्यात ते बोलायला लागले. आणि म्हणून खरं जर पाहिलं तर विमुक्त दिन 31 ऑगस्ट 1952 हा नवनिर्वाचित लोकसभेनं 2 दिवस संसदेमध्ये चर्चा करून हा जो 1871चा गुन्हेगारी जमातीचा कायदा आहे, हा 31 ऑगस्ट 1952 ला रद्द झाला. आणि त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी खरं तर तत्कालीन आपल्या समाज या वर्गाचा माफी मागितली की देश हा इंग्रजांच्या बंधनातून 15 ऑगस्ट 1947 ला मुक्त झाला, परंतु तुम्ही लोक मात्र आज 31 ऑगस्ट 1952 ला मुक्त झाला. खर तर गुन्हेगारीचा किंवा कलंकित हा शब्द घेऊन जाण्यापेक्षा भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला मुक्त झाला, पण हा जो देशातल्या 198 जमातीचा असणारा हा वर्ग हा 31 ऑगस्ट 1952 ला मुक्त झाला. आपण गुन्हेगारी कायद्यातून मुक्त झाला आजपर्यंत म्हणत आलो, हे चूक आहे साहेब. गुन्हेगारी कायद्यातून नाही तर हा इंग्रजांच्या बंधनातूनच मुक्त झाला, कारण तो कायदाच इंग्रजांचा आहे. त्यामुळे गुन्हेगारी कायद्याचं नाव काय घ्यावं आपण? म्हणजे देश 15 ऑगस्ट 1947 ला मुक्त झाला, आणि हा देशातला हा भटका वर्ग हा 31 ऑगस्ट 1952 ला इंग्रजांच्याच बंधनातून मुक्त झाला. आपल्याला एक प्रश्न पडेल, मग तुम्ही 15 ऑगस्ट ते 1952 तुम्ही कोण होता? मग इतका उशीर का झाला? 15 ऑगस्ट 1947 ते 31 ऑगस्ट 1952 5 वर्ष 16 दिवसांनी हा इतका मोठा वर्ग इंग्रजांच्या बंधनातून मुक्त झाला. आणि म्हणून
खऱ्या अर्थाने या गोष्टीचं फार अनन्य महत्व आहे इतिहासामध्ये. इतकी मोठी गंभीर गोष्ट आहे, इतका मोठा दुर्लक्षित समुदाय मोठ्या प्रमाणात हा व्यवस्थेच्या प्रक्रियेतून दूर राहिलेला आहे. आणि इतका मोठा उशीर केल्यामुळं ज्या काही पुढच्या गोष्टी व्हायच्या त्या झाल्या नाहीत. आणि मात्र नंतर म्हणजे गुन्हेगारी जमाती आतापर्यंत 75 वर्षामध्ये हा जो शिक्का आहे, दुर्दैवानं स्वातंत्र्यामध्ये जेव्हा पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिकला पीटीसी म्हणून ओळखलं जातं, त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने सिलेबस मध्ये याचा सहभाग केलेला आहे की गुन्हेगार जमाती या चोऱ्या कशा करत होत्या, भिंती कसे चढत होते, दगड कसे मारत होते आणि यांना पकडायचं कसं, यांची लक्षण अशा प्रकारचा सिलेबस स्वातंत्र्यानंतर सुद्धा या पीटीसी मध्ये नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये PSIचं प्रशिक्षण घेणाऱ्या आपल्या या सरकारी नोकरांच्या समोर मांडला जायचा. किती खेदाची बाब होती. आणि म्हणून खरं तर हा जो मेसेज आहे, हा मेसेज चुकीचा आहे. खरा मेसेज काय हे खरं सांगायचा मी प्रयत्न करणार. खऱ्या अर्थानं 1857च आपल्याला 1757ला प्लासीची लढाई झालीच आहे. इथून ह्या वर्गाची मुळं सापडतात. 1757ला जी अशी इतिहासामध्ये नामचीन अशी ऐतिहासिक घटना आहे ज्याच्यामध्ये प्लासीची लढाई झाली. मराठे इथून दिल्लीला गेले आणि दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला, आपण अभिमानाने सांगतो. परंतु त्याच लढाईमध्ये महाराष्ट्राचे एवढे बलाढ्य सैन्य, त्यावेळेस काय रेल्वे होती, एसट्या होत्या, काही नव्हतं, पण एवढं मोठं बलाढ्य सैन्य मराठे पुण्यावरून दिल्लीला सैन्य घेऊन गेले. हत्ती होते, घोडे होते, इतकं मोठं सैन्य होतं. जो 3-3, 4-4, 6-6 महिने हे लढाई चालायची. या लढाईच्या वेळेस इतक्या लांब प्रवासामध्ये सैनिकांची खाण्यापाण्याची व्यवस्था कोण करत होतं? ती अरेंजमेंट कुठून होत होती? इतकं धान्य कोणी वाहून गेलं होतं? हजारोच्या संख्येने सैनिक घेऊन जात असताना साहेब त्याच्यामध्ये त्या तत्कालीन कालखंडामध्ये या मराठ्यांच्या सैनिकांबरोबर भाडोत्री सैनिक वापरले जायचे. त्याला पेंढाऱ्यांचं सैनिक म्हटलं जायचं. हे पेंढाऱ्यांचं सैनिक काय आहे आणि ते काम काय करायचे? तर पेंढाऱ्याच्या सैनिकांना मराठे सरदार ठेका द्यायचे, कॉन्ट्रॅक्ट द्यायचे. हे आमचं इथलं सैन्य तुम्हाला दिल्लीला पोच करायचं आहे, त्यासाठी मध्ये जाताना लागणारी रसद पुरवायचं काम तुम्हाला करायचं आहे. हे पेंढारे खरं तर निजामाच्या प्रांतातून आलेले, त्याचं नेतृत्व मुसलमान करत होते. परंतु त्यांच्या वतीने भाडोत्री सैनिक म्हणून काम करणारी लोक कोण होते याचा इतिहासात खोला जाऊन कोणी विचार केला नाही. बांधवांनो, या पलाशीच्या लढाईला जी मराठ्यांचं सैन्य एक उदाहरण म्हणून घेतलं, अन्यथा सगळ्या मोहिमांमध्ये मराठे या पेंढाऱ्यांना ठेका द्यायचे सैन्य पोहोचवण्यासाठी. त्या सैनिकांमध्ये पेंढाऱ्यांच्या मध्ये भाडोत्री सैनिक म्हणून काम करणारी माणसं या महाराष्ट्रातले रामोशी, बेरड, कोळी, मांग, वडार, कैकाडी, हे ज्यांना शेती नाही, ज्यांना गाव नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना जगण्याचं साधन नाही, हे भाडोत्री सैनिक म्हणून यांच्यामध्ये जायचे. आणि मग मराठ्यांचं सैन्य अबाधितपणे दिल्लीला पोहोचायचं. तर ठेका काय होता? मराठे सरदार पेंढाऱ्यांना ठेका द्यायचे. समजा आमचं नगरला मुक्काम आहे, तर त्या नगरच्या मुक्कामाच्या ठिकाणी लागणारं धान्य रसद तुम्ही पुरवायचं. ते कुठून आणायचं? या पेंढाऱ्यांनी ऑर्डर द्यायची की तुम्ही नगर परिसरातले 25 गाव लुटा, त्यातलं 10 गावाची रसद आम्हाला द्या, 5 गावाची रसद तुम्हाला द्या. हा ठेका चाललेला होता. आणि जगण्याचं साधन म्हणून हे भाडोत्री सैनिक म्हणून काम करणारे सगळे भटक्या जमातीची लोक यामध्ये काम करत होते. याला तुम्ही चोरी म्हणणार का? याला तुम्ही गुन्हेगार म्हणणार का? तत्कालीन राजे संस्थानिकांनी ते हे राजमान्य, त्या राजाची शिक्का असणारी घटना या ठिकाणी होते. म्हणून या समुदायाचा शौर्याचा काळ हा खऱ्या अर्थानं ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये अशा पद्धतीने सुरू झाला. नंतरच्या काळात आपल्याला सगळ्याला माहिती आहे 1857चं बंड झालं. 1857ला या देशात असणारे सगळे संस्थानिक इंग्रजांनी जवळजवळ गारद केले होते. कोणाला म्हणजे वारसा हक्क नामंजूर करून, कोणाला लढून त्यांना संपवलं होतं. म्हणजे 1857 मध्ये
जेव्हा अशा प्रकारच्या युद्ध झालं, स्वातंत्र्य युद्ध झालं, 1857चा खरा इतिहास जर बघायचा झाला आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला शोध घ्यायचा म्हटलं तर त्याची सुरुवात आता या ठिकाणी गाण्यातून ज्यांचं नाव घेतलं ते राजे उमाजी नाईकापासून सुरुवात होते. उमाजी नाईकांनी 1832 साली शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या पुरंदरच्या किल्ल्यावर स्वतःच राज्य स्थापन केलं आणि त्यांनी इंग्रजांना डायरेक्ट आव्हान दिलं होतं. मी तुम्हाला खऱ्या अर्थानं राजे उमाजी नाईकांनी त्यांच्या 1932च्या कालखंडामध्ये त्यावेळेस लिखित असा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. राजे उमाजी नाईक हा कोणत्या वर्गाचा आहे तो तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सोळा फेब्रुवारी 1831 साली राजे उमाजी नाईक यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध झाला. हा जाहीरनामा काय सांगतोय आपण सगळ्यांनी जरा लक्षात घ्या. स्थापन झालेल्या नवीन सरकारकडून म्हणजे उमाजी नाईकांनी सरकार स्थापन केलेलं आहे. भारतातील तमाम रयतेस जाहीर करण्यात येते की लिखित स्वरूपातला आहे, लिहून ठेवलेला आहे उमाजी नाईकांनी, तो पब्लिश झालेला आहे. सर्व राजे, जहागीरदार आणि इतर सर्व लोकांनी जे जे इंग्रज युरोपियन भेटतील त्यांची हत्या करण्यात यावी. हा उमाजी नाईकाचा जाहीरनामा आहे, लिखित आहे. तो जे इंग्रज भेटतील त्यांची हत्या करण्यात यावी अशा प्रकारचा जाहीरनामा आहे. अनेक कायदे आहेत त्याच्यामध्ये, अनेक त्यांनी तशा पद्धतीचं लिहिले आहे. मला ह्या संदर्भातला संदेश फक्त घ्यायचा आहे. भरपूर जाहीरनामा मोठा आहे. जर हा राजे उमाजी नाईक रामोशी समाजातून येणारा, भट्ट्या समाजातून येणारा कडक डायरेक्ट इंग्रजांना आव्हान करत असेल आणि त्यांची हत्या करा म्हणत असेल तर इंग्रजांना ह्या राजे उमाजी नाईकाच्या बाबतीत आदर वाटेल, भीती वाटेल का त्याचा ते सन्मान करतील? म्हणजे हा संदेश खऱ्या अर्थाने राजे उमाजी नाईक हा विमुक्त जमातीचा नायक म्हटला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारची धडकी भरवणारा जाहीरनामा राजे उमाजी नाईकांनी 1832 साली पब्लिश केला. आणि त्यानंतर आपण 1857 कडे जर गेलो तर मग काय दिसतं? आपलं आत्ताचं सातारचं सरकार आहे, त्या सातारच्या प्रतापसिंह राजे भोसले तत्कालीन कालखंडामध्ये संस्थानिक होते आणि त्यांचा वारसा हक्क नामंजूर केला. आणि त्या नामंजूर केल्यामुळे रंगोबापूजी गुप्त्याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधात बंड झालं. पहिलं बंड 1857चं, ज्याची आग अख्ख्या भारतात गेली. त्या बंडामध्ये जे इंग्रजांच्या विरोधात बापू गुप्त्यांच्या नावावर म्हणजे नेतृत्वाखाली लढले त्याच्यामध्ये लढणारे कोण होते? रामोशी, बेरड, महार, मांग या जमाती होत्या. इथंही इंग्रजांनी नोटीस केली. हे इतके कणखर आहे, आपल्याला आपली सरकार सत्ता स्थापन करण्यासाठी अडथळा करणारी माणसं आहेत. दुसरं कोळी राजा भगवंताचा उठाव झाला 1857 मध्ये आपल्या नाशिक भागात, पेठ, हर्सुल भागामध्ये. त्या ठिकाणी पेंढारी त्याचं नेतृत्व करत होता आणि कोळी समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात लढला. दुसरं मुधळचे बेरडांचं बंड, इथं मुधळ कर्नाटकमध्ये या ठिकाणी 1857 मध्ये बंड झालं. त्या बंडामध्ये पण बेरडांनी पुढाकार घेतला. कोल्हापुरात गडकरांचा उठाव झाला 1857 ला. तिथं रामोशी शिरसाराच्या नेतृत्वाखाली हे बंड झालं. आणि मग नरगुजचं संस्थानिक, नागपूरचे बंड भोसल्यांचं, त्या सगळ्या बंडामध्ये या जमातीचा सहभाग दिसतो. याच्यामध्ये एक महत्वाचा आणि जास्त महाराष्ट्रामध्ये चर्चा न होणारा एक बंड आहे जे आंध्र प्रदेशात झालं. त्या ठिकाणी नरसिंह संस्थानिक होते आणि त्या नरसिंह संस्थानामध्ये इंग्रजांनी लावलेल्या कराच्या, अमानुष कराच्या विरोधात त्या ठिकाणी नरसिंह राजानं बंड केलं आणि त्या बंडाचं नेतृत्व ओबांना वडार समाजाच्या क्रांतिकाऱ्यांनी केलं. ह्या माणसाने इंग्रजांचे अधिकारी किती कापले साहेब? 400 अधिकारी कापले. आता इंग्रजांचे 400 अधिकारी जर या वडाराने कापले असतील तर वडारांच्या संदर्भात बघण्याचा दृष्टिकोन इंग्रजांचा काय असू शकतो? या सगळ्या घटना इंग्रजांनी 1857 मध्ये नोटीस केल्या आणि नंतर बंड संपलं, कटकारस्थान गेलं, सगळं झालं आणि 1858 ला
पहिल्यांदा कारखाने म्हणजे जे कंपनीचं सरकार होतं ते जाऊन खऱ्या अर्थानं इराणीचं सरकार सुरू झालं आणि 1858 ला कायदा आला आणि कायद्याचं राज्य सुरू झालं. त्यानंतर 1960 ला IPS कोर्ट स्थापन झाला. पहिल्यांदा गुन्हेगार लोकांना बंदिस्त करण्यासाठी गुन्हेगारीचा एक कलम 110 आणि 111 त्याच्यामध्ये इन्क्लूड करून तो कायदा सुरू झाला. त्यानंतर एक महत्वाची घटना मला दिसते की या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एक महाराष्ट्रातला क्रांतिकारक व त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके, त्यांनी या इंग्रजांच्या अमानुष कृत्याबद्दल सरकारी नोकरीत असताना सुद्धा इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ काम केलं. पण आता इंग्रजांच्या विरोधात लढवायला कोणाकडे सैनिक होतं? सगळे संस्थानिकांचं सैनिक तर संपलं. कोणताही संस्थानिक आता इंग्रजांच्या विरोधात लढत नव्हता. इंग्रजांच्या विरोधात तर लढायचे, पण सहकार्य कोणाचं घ्यायचं? आपल्या इथं पुण्यामध्ये जी वस्ताद लहूजी वस्ताद साळव्यांची तालीम आहे, खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांना घडवणारी ही तालीम पुण्यामध्ये झालेली आहे. या वस्ताद लहूजी साळव्याच्या तालिमीमध्ये महात्मा फुले घडले, लोकमान्य टिळक घडले, त्यांच्या बरोबरीनं वासुदेव बळवंत फडके सुद्धा घडत होते आणि त्यांच्या डोक्यात क्रांतीची विचारधारा ते पेटत होती. त्याच क्रांतीतून स्वतः वासुदेव बळवंत फडक्यांनी ठरवलं तर त्यांना साथ देणारी पुन्हा त्यांनी 300 माणसाचं सैनिक जमा केलं साहेब त्यावेळेस. आणि त्याच्यातून त्यांच्याबरोबर काम करणारी कोण होते? पुन्हा रामुशी, बेरड, कुळी, मांग यांचं सैन्य त्यांनी 300 लोक जमा केलं आणि पहिला दरोडा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या दहामारी गावावर पहिला दरोडा काढला वासुदेव बळवंत फडकेंनी टाकला. दुसरा दरोडा शिक्रापूरला टाकला, त्याचं नेतृत्व कैकाड यांनी केलं. हा इतिहासातला नोंदी घ्या, माझ्या नोंदी नाही. मग एवढा आपण सगळे संस्थानिक सुद्धा संपवले तरी देखील ह्या देशातल्या भटक्या जमाती ज्या इंग्रजांना नडण्याचा प्रयत्न करतात, अतिशय धाडशी पद्धतीने काम करतात आणि इंग्रजांना कत्तली करतात, यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विचार ह्या इंग्रजांच्या डोक्यात आला आणि त्या विचारातूनच 1871चा गुन्हेगारी जमाती कायदा म्हणजे क्रिमिनल ट्रायल्स ऍक्ट आला. खऱ्या अर्थानं गुन्हेगारी आदिवासी कायदा म्हणून अंमलात आणला. निस्ता या कायद्याने या लोकांना बंदिस्त केलं असतं, धरलं की त्यांना जेलमध्ये टाकलं असतं, इथपर्यंत समित होतं. पण इंग्रजांचे फार चलाक माणसं यांनी फक्त कायदाच नाही केला, ती व्यक्तीच नाही पकडली, तर त्यांनी अनंत लिखाण केलं या लोकांच्या बाबतीतलं. त्या लिखाण करून या समुदायाची प्रतिमा खराब करण्यासाठी पुस्तकाच्या पुस्तकं लिहिली गेली आणि ती पब्लिश केली गेली. इंग्रजांना चोर म्हणतायत, परंतु त्या लिखाणामुळे भारतातली लोक पण त्यांना चोर समजायला लागली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर शिक्का गडद होऊ लागला. आता या ठिकाणी गाण्यामध्ये उल्लेख पुन्हा तंट्या भिलाचा आला, तंट्या मामा भिलाचा उल्लेख आला. या तंट्या मामा भिल काय सांगू तुम्हाला, इंग्रज रॉबिन हुड त्याचं नाव आपल्या इथे गाण्यात ऐकलं. मला अतिशय गर्व वाटतो. आपण या ठिकाणी जे गाणं ऐकलं, आम्ही तासन तास बोलून जे काही सांगू शकत नाही ते गाणं 5 मिनिटात सांगू शकतो. त्या शाहिरासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय अंगावर काटा येणारा विषय, खरा इतिहास समाजासमोर आणणारा विषय, तो येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढे जायला पाहिजे. काय करीत होता तंट्या भिल? तंट्या भिल हे करत होता, या देशातले इंग्रजांचे दलाल असणारे, सावकार असणारे जे लोक होते, जे या लोकांवर कर लादायचे, कर गोळा करायचे, व्याजाने द्यायचे, गरिबांची लूट करायचे, हा तंट्या मामा भिल ह्या श्रीमंत लोकांची लूट करायचा आणि तो गरिबांना वाटायचा, म्हणून त्याला रॉबिन हुड म्हणलं जायचं. मग हा तंट्या भिल सुद्धा इंग्रजांच्या लक्षात आला. पुन्हा बिरसा मुंडा आला 90 ते 95च्या दरम्यान, जंगलचा राजा. त्यांनी तर घोषणाच केली होती, इति राज जाएगा हमारा राज आएगा, अशा प्रकारची घोषणा होती. कित्येक इंग्रज लोक ह्या कापून काढले होते, बिरसा मुंडांनी कापून काढले होते. काही केल्या ही लोक इंग्रजांना नडतातच आहे, इंग्रजांना जगून देत नाही, इंग्रजांचं राज्य डळमळीत करण्याची ताकद असणारी माणसं. म्हणून 1996 ला परत इंग्रजांनी आणखी एक या समाजावर कायद्यानं किंवा बंधन घालण्याचा एक नवीन अमेंडमेंट या कायद्यामध्ये केली. अक्षरशः आज या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. 1996 ला इंग्रजांनी असा एक कायद्यामध्ये दुरुस्ती आणली, या भटक्या जमातीच्या लोकांच्या पोटी जन्मलेली पोरं
ज्यांचं वय 18 वय पर्यंत वेगळी ठेवण्याचा कायदा केला. म्हणजे मग हे आपल्याला नडणार नाही, त्यांची पोरं त्यांच्यापासून दूर करण्याचा कायदा केला. हा इतिहासामधला 96 मध्ये या समुदायाची पोरं सुद्धा त्यांच्यापासून ताटातूट करण्याचा अतिशय क्रूर ही अमेंडमेंट इंग्रजांनी याच्यामध्ये केली. नंतर पुढे जाऊन जर आपण बघितलं तर इंग्रजांनी दुसऱ्या देशामध्ये त्यांच्या सत्तेला सहकार्य करील असा 1905 बंगालची फाळणी केली आणि या देशातले हिंदू मुस्लिम वेगळे केले. याचा फटका किंवा याची चर्चा तत्कालीन काँग्रेसमध्ये झाली. आपल्याला माहिती 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. 1885 ते 1905 पर्यंत वर्षातून एकदा मेळावा घ्यायचा आणि त्याचं निवेदन कागदावर द्यायचं आणि इंग्रजाला म्हणायचं मायबाप सरकार तुम्हीच आमचे प्रश्न सोडवा, अशा प्रकारचं निवेदन द्यायचं. पण जेव्हा इंग्रजांनी फटका दिला आणि देशातले हिंदू मुस्लिम वेगळे केले किंवा बंगाल वेगळा केला, नंतर 1909 ला इंग्रजांना स्वतंत्र आरक्षण देऊन असणाऱ्या भारतामधले पण हिंदू आणि मुस्लिममध्ये वाद निर्माण केला. खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये जहाल गटाच्या लोकांच्या डोक्यात उजेड पडला. अरे इंग्रजांची चाल आहे, हे काही करे देश सोडतात, सत्ता सोडित नाही. म्हणून त्यांनी 1905 साली बंगालची फाळणी केली. 1906 ला लोकमान्य टिळकांनी मग या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन लोकमान्य टिळकाच्या तोंडून एक वाक्य गेलंय. त्या वाक्याची खऱ्या अर्थाने फार म्हणजे त्याला असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना का म्हटलं जातं या खऱ्या अर्थाने याच्यामध्ये दिसतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवेनच, अशा प्रकारची लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस गर्जना केली होती. अजून एक 5 मिनिटं. लोकमान्य टिळकाची ही जी क्रांतीची घोषणा झाली त्याच्यातून खाडकन काँग्रेस मधला जहाल गट जागा झाला आणि मग त्यांनी इंग्रजांच्या विरोधात क्रांतिकारक विचार द्यायला सुरुवात केली. क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्या. त्याच वेळेस लोकमान्य टिळकांना मंडलाच्या जेलमध्ये पाठवून दिलं. लोकमान्य टिळक बंदिस्त केले. त्यांचे लाल बाल पाल म्हणून ज्यांना आपण ओळख करतो त्या सगळ्यांना बंदिस्त केलं, जेलमध्ये मंडलाच्या जेलमध्ये पाठवलं. आणि 1909 ला मुसलमानांना स्वतंत्र आरक्षण देऊन परत भारतात पण फळ निर्माण केली. त्यावेळेस इंग्रजांच्या लक्षात आलं आपण जरी हे कृत्य करत असलो तरी या भटक्या जमाती या जर पुन्हा ह्या लोकमान्य टिळकांच्या सारख्या क्रांतिकारी विचाराच्या चळवळी जर भेटले तर हे पुन्हा आपल्याला सरकार चालून देणार नाही, आपल्याला अडथळा निर्माण करतील. म्हणून 1911 साली परत ह्या 1871च्या कायद्यामध्ये इंग्रजांनी अमेंडमेंट आणली. 1911 पासून या देशात इतका क्रूर असा या गुन्हेगार जमातीच्या कायद्यामध्ये दुरुस्त केली. ती दुरुस्ती अशी होती बांधवांनो, जर का एखादा माणूस चोरी करताना गुन्हे करताना सापडला, इंग्रजांनी 1911 पासून ती व्यक्ती फक्त अटक नव्हती करत तर त्या व्यक्तीचं कुटुंब पकडायला सुरुवात केली आणि जेलमध्ये टाकायला सुरुवात केली. 1912, 13, 14, 15 पर्यंत अक्षरशः इंग्रजांचे सगळे जेल या समुदायाने भरले गेले. आणि मग हा जो भरणा होता तो 1923 पर्यंत इंग्रजांच्याकडे या लोकांना जेलमध्ये ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. मग इंग्रजांनी परत डोकं चालवलं, यांना तर बंदिस्त ठेवलंच पाहिजे. इथं लोकमान्य टिळकांनी क्रांतीची चळवळ उभी केलेली आहे, त्याला महात्मा गांधींनी पुन्हा असहकार चळवळ जोडलेली आहे, संविधानिक चळवळ पुढे चाललेली आहे, म्हणजे सविनय कायदेभंग पुढे चाललेली चळवळ चाललेली आहे. या सगळ्या चळवळीचा जोर धरताय. या जोर धरणाऱ्या चळवळीमध्ये जर हा 10% असणारा भटक्या जमात जर चळवळीशी जोडला, हे धाडशी आहेत, ही सूर आहेत, हे कत्तली करणारी माणसं आहेत, हे जर या चळवळीला जोडले तर आमचं सरकार उलटून जाईल, हे कुठं कारस्थाने इंग्रजांच्या लक्षात आलं. आणि म्हणून 1924 साली या जमातीला या जेलमध्ये ठेवण्यासाठी खुलं सेटलमेंट कायदा 1924 ला अंमलात आणला. आता इंग्रजांना जेलमध्ये ठेवायची गरज नव्हती. त्यांनी हजारो एकर जमिनी घेतल्या. त्याचं पुण्यामध्ये मुंडव्याचं सेटलमेंट आहे, सोलापूरचं सेटलमेंट आहे, असे भारतामध्ये 53 सेटलमेंट उघडे केली. हजारो एकरामध्ये खुले तार कंपाऊंड टाकलं, अधिकारी नेमले, त्यांच्या सुपरजन ठेवलं. धरला पारदी टाकात, धरला वरदारी टाकात, धरला रामुशी टाकात, असे करता करता 198 जमाती ह्या इंग्रजांनी ह्या सेटलमेंट मध्ये बंदिस्त केल्या. ह्या एवढ्या 10% जनता चोर होती का? 10% जनता ही गुन्हेगार होती का?
बांधवांनो, हा संदेश आपल्याला या निमित्तानं द्यायचा आहे. हे चोर नव्हते, हे इंग्रजांना खरेखुरे लढणारे स्वातंत्र्य सेनानी जमाती होत्या आणि त्यांना गारद करण्यासाठी इंग्रजांनी कुटकारस्थानं केली. आणि म्हणून हा खरा भटक्या विमुक्तांचा इतिहास बांधवांनो या संदर्भात आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि मला या व्याख्यानातून मला हा संदेश द्यायचा आहे की हा एवढा मोठा समाज इतक्या दिवस कलंकित करणं जगतोय, गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जगतोय, तीच मानसिकता आज समाजामध्ये दिसतेय. त्यामुळे ह्या समाजाला आजही जगता येत नाही. खऱ्या अर्थाने या संदर्भात विचार करायला सुरुवात 1936 साली मुन्शी कमिशन नेमलं. त्यांनी थातुरमातुर अहवाल दिला. इंग्रज त्यावेळेस होते, माणुसकीच्या नात्याने कोण विचार करणार, तो अहवाल तसाच पडला. तोपर्यंत 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. एक अतिशय मनाला लागणारी गोष्ट सांगतो आणि माझं 1-2 मिनिटात माझं वाचन संपवतो. 15 ऑगस्ट 1947 हा अख्ख्या भारताचा स्वातंत्र्य दिवस. अख्खा भारत या स्वातंत्र्य दिनी या तिरंग्याला, झेंड्याला सलामी करण्यासाठी आसुसलेला होता. आणि अख्खा भारत 15 ऑगस्ट 1947 साली झोपलेला नव्हता. 150 वर्षाची इंग्रजांची सत्ता उलटून जाणार होती. दुर्दैवानं या 15 ऑगस्टच्या 47च्या रात्री या 10% असणाऱ्या 198 जमातीच्या भटके मुक्ताच्या आमच्या पूर्वजांनी 15 ऑगस्ट 47च्या झेंड्याला सलामी दिलेली नाही. तो त्या तार कंपाऊंडच्या शटलमध्ये बंदिस्त होता. तिथं त्या अधिकाऱ्यांना हजेरी देत होता. चोर नाही आम्ही, आमचं पोट भरत नाही, अशा प्रकारची व्यथा मांडत होता. इतका मोठा अन्याय या समुदायावर झालाय. याचा हा मुका आहे, बहिरा आहे, आंधळा आहे. याला या समाजाला स्वतःचे व्यथा मांडता आले नाहीत. आणि म्हणून हा समुदाय आतापर्यंत अशाच पद्धतीने जगत आलेला आहे. बांधवांनो, बस भरपूर काय बोलता येईल, परंतु मी माझं या ठिकाणी माझं मत या ठिकाणी थांबवणार आहे. आणि मला अतिशय मनातली खदखद या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी पुण्याच्या आपल्या व्हिजन डिपार्टमेंट दिली, त्यांना लाख लाख धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या मॅडमला लाख लाख धन्यवाद द्यायचे आहेत. तसाच महाराष्ट्र सरकारच्या देवेंद्र फडणवीसला सरकारला मला खूप खूप लाख लाख धन्यवाद द्यायचा. तुमच्यामुळे माझ्या समाजाची व्यथा आत्तावटीवर आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे मोठ्या प्रमाणे मांडू आणि हा इतिहासाचा डाग पुसून काढण्यासाठी हा दिवस नक्कीच आमच्या कामाला येईल. अशा प्रकारची मी व्यथा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मिटकर साहेब. खऱ्या अर्थाने हा भटक्या विमुक्तांचा गुन्हेगारीचा इतिहास नाही, तर तो शौर्याचा आणि पराक्रमाचाच इतिहास आहे. तो आपण आपल्या आवेशपूर्ण वाणीतून या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी व्यक्त केला. आणि निश्चितच या समाजाला न्याय देण्याचं काम समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून केलं जाते. मिटकर साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, आजही आश्रमशाळा म्हटलं की समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध केलेली आहे की संपूर्ण शिक्षण विभागाच्या अंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या शाळा या सर्वांचं महात्मा फुले गुणवत्ता संवर्धन अभियान राबवलं गेलं. आणि त्या अभियानामध्ये आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शिकणारे आश्रमशाळा सरी प्रथम क्रमांकाने आलेली आहे. आणि शिष्यवृत्तीमध्ये देखील संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून ओळखली जाते. ती आश्रमशाळा आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळा त्या गुणवत्तापूर्ण काम करतायत हे यामधून सिद्ध होतं. धन्यवाद साहेब. यानंतर